पुढचे काही महिने अंधेरीमध्ये ट्रॅफिकची समस्या वाढणार आहे। मी सध्या गोखले ब्रिजच्या समोर आहे आणि आपण पाहतोय की आता गोखले ब्रिजची एक मार्गिका पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आणि गोखले ब्रिजचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले, त्यामुळे काही महिने ब्रिजची एक मार्गिका बंद राहणार आहे। आपण पाहतोय दुसरी मार्गिका आहे अंधेरी पश्चिमेकडे जाण्याकरिता, ती सुरू करण्यात आलेली आहे, पण एक जी मार्गिका मूळ मार्गिका आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे आणि याबाबतचं नोटिफिकेशन तसेच बॅनर वाहतूक विभागाने लावून ही माहिती मुंबईकरांना दिलेली आहे। महानगरपालिकेकडून हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं, त्यासोबतच वाहतूक विभागाने सुद्धा दखल घेतल्याचं दिसतंय। मुंबईच्या अंधेरीत हा गोखले ब्रिज आहे आणि याचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलंय। एप्रिल 1 ते मे 15 दरम्यान वाहतूक पोलिसांनी हे मार्ग वळवल्याचं बोललं जात आहे आणि वाहतुकीत सुद्धा बदल झालाय, जे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। गोल्ड स्पॉट जंक्शन ते गोखले ब्रिज पश्चिम आणि गोखले ब्रिज ते गोल्ड स्पॉट जंक्शन पूर्व यावर आता प्रवेशबंदी असणार आहे आणि गोल्ड स्पॉट जंक्शनहून अंधेरी पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांनी तेली गल्ली ब्रिज पूर्वेकडील तसेच गोखले ब्रिज वापरावा असं म्हणण्यात आलंय। गोखले ब्रिजवरून गोल्ड स्पॉट जंक्शनकडे जाणाऱ्या वाहनांना तेली गल्ली स्लिप रोड वापरावा लागणार आहे, याची दखल त्यांनी घ्यावी असं सुद्धा आवाहन करण्यात आलंय। सध्या गोखले ब्रिजचा फक्त एक टप्पा वाहतुकीसाठी खुला असून संपूर्ण ब्रिज मे 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। याला वेळ सुद्धा लागू शकतो असं बोललं जाते आणि स्थानिकांच्या मते पर्यायी रस्ते अपुऱ्या क्षमतेचे असल्यानं उच्चांकी वेळेत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढते अशी तक्रार वारंवार होते, पण याला आता कुठलाही पर्याय दिसत नाहीये, कारण अंधेरी जो आहे तो जंक्शन आहे, बऱ्याच कंपन्या या ठिकाणामध्ये आहे आणि त्यामुळे चाकरमानी रोज या ठिकाणाहून ये जा करत असतात आणि काही महिने त्यांना आता वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। ही वाहतूक कोंडी नेमकी कशी फुटणार पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।